प्रचंड वेगानं वाढणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या डिजिटल उपस्थितीवर सरकारने लगाम लावलाय। एक्स अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे। त्यापाठोपाठ आता कॉकरोच जनता पार्टीचं प्रचंड वेगानं वाढत असलेलं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले। अभिजित दिपके यांचं इन्स्टा अकाउंट हॅकर्सनी ताब्यात घेतलंय। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक स्वतः अभिजित दिपके यांनीच आज सकाळी सोशल मीडियावर ही माहिती दिली। 6 दिवसातच 20 मिलियनचा म्हणजेच 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठून कॉकरोच जनता पार्टीच्या इन्स्टा अकाउंटने जगभर खळबळ उडवून दिली। जगभरातील माध्यमांनी या घडामोडीची दखल घेतली। जगात खळबळ उडवून दिलेल्या याच कॉकरोच जनता पार्टीवर राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत भारतात मात्र बंदी घालण्यात आली आहे। यामुळेच आजच्या या व्हिडिओत एका साध्या मीम पेजनं थेट देशाच्या सुरक्षेला कसा काय धोका निर्माण केला, इंटेलिजन्स ब्युरो सारख्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेला यात का पडावं लागलं आणि या सगळ्या मागे 2019ची ती एक जुनी तक्रार कशी कारणीभूत आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। नेमकी सुरुवात कुठून झाली? या संपूर्ण वादाची ठिणगी पडली ती 15 मे 2026 रोजी। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुप्रीम कोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान काही मौखिक टिप्पण्या केल्या होत्या। बनावट आणि खोट्या पदव्या घेऊन वकिली व्यवसायात येणाऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते की समाजात आधीच असे पॅरासाइट म्हणजेच परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात। काही तरुण कॉकरोच झुरळासारखे आहेत, हाताला काम नाही किंवा व्यवसायात जागा नाही असे लोक सोशल मीडिया किंवा आरटीआय ॲक्टिव्हिस्ट बनतात आणि सर्वांवर हल्ला करायला लागतात। सरन्यायाधीशांची ही टिप्पणी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे दुसऱ्या दिवशी 16 मेला सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण दिलं। त्यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या बोलण्याचा रोख फक्त खोट्या पदव्या घेऊन नोबेल पेशात येणाऱ्यांवर होता। ते देशाच्या तरुणांचा खूप आदर करतात, पण तोपर्यंत नुकसान व्हायचं ते नुकसान झालं होतं। तरुणांचा संताप रील्स आणि मीम्सच्या माध्यमातून बाहेर येऊ लागला होता। याच रागातून छत्रपती संभाजीनगर येथील अभिजित दिपके नावाच्या एका 30 वर्षीय तरुणाने एआयचा वापर करून कॉकरोच पार्टी एक व्यंगात्मक पोस्टर तयार केलं। सध्या अमेरिकेतील बोस्टन इथं राहणाऱ्या अभिजितने एका पार्टीचा एक सदस्यत्व अर्जही ऑनलाईन शेअर केला। अवघ्या काही तासातच 5000हून अधिक तरुणांनी हा फॉर्म भरला आणि कॉकरोच जनता पार्टी नावाची एक मोठी डिजिटल चळवळ उभी राहिली। बघता बघता अवघ्या 6 दिवसात या पेजने इंस्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला। हे आता केवळ मीम पेज नव्हतं, तर ती एक चळवळ बनली होती। सरकारी कारवाईचा बडगा का? एखादी गोष्ट इतक्या वेगानं पसरते तेव्हा सरकारचं लक्ष जाणं स्वाभाविक आहे। 21 मेला अचानक कॉकरोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलं। इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने हे एक्सला अकाउंट बंद करण्याचे निर्देश दिले होते। ही कारवाई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000च्या कलम 69 या अंतर्गत करण्यात आली। हे कलम भारत सरकारला देशाचं सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या ऑनलाईन माहितीवर बंदी घालण्याचा अधिकार देतं। पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे पाऊल उचलण्यासाठी शिफारस थेट इंटेलिजन्स ब्युरो आयबीने केली होती। आयबीच्या अहवालानुसार या अकाउंटवरून अत्यंत प्रक्षोभक मजकूर पोस्ट केला जात होता आणि विशेषतः तरुणांमध्ये या पेजला प्रचंड असा आणि वेगवान प्रतिसाद पाहता यातून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली होती। सरकारने एक्सला बंदीचा आदेश पाठवला तेव्हा त्या अकाउंटचे 90,000 फॉलोअर्स होते। या वादानंतर अवघ्या काही वेळातच आंतरराष्ट्रीय पातळीवर हे फॉलोअर्स 2 लाखांच्या पुढे गेले। कारवाई मागे 2019चं कनेक्शन काय? आता तुम्हाला वाटेल की सगळी कारवाई फक्त सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर घडलेल्या घटनांमुळे झाली, पण तसं नाहीये। या कारवाईला एक पार्श्वभूमी आहे आणि तो धागा दैनिक दिव्य मराठीने त्यांच्या बातमीत उलगडलाय। दिव्य मराठीच्या एका बातमीनुसार कॉकरोच जनता पार्टीचे अकाउंट ब्लॉक होण्यामागे फक्त आत्ताची परिस्थिती कारणीभूत नाही, तर लीगल राईट्स ऑफ ऑब्झर्वेटरी या संस्थेने 2019 मध्ये एक केलेली जुनी तक्रारी याला कारणीभूत असल्याचं मानलं जाते। या संस्थेचे संयोजक विनय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित दिपके हे फेक न्यूज पसरून धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवत असल्याचा आरोप करत 2019 मध्ये पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती। तज्ज्ञांच्या मते सध्या सीजीपीवर पडलेला हा डिजिटल हातोडा हा केवळ एका मीम पेजवरचा राग नसून
त्या जुन्या वादाचा आणि IT नियमांच्या उल्लंघनाचा एकत्रित परिणाम आहे. म्हणजे दिपकेंबद्दलच्या तक्रारीची अडगळीत पडलेली फाईल सरकारने सोयीस्करपणे बाहेर काढली असंही म्हणायला इथं वाव आहे. कॉक्रोच जनता पार्टी इतका प्रतिसाद का? पत्रकार विवेक सुरेंद्रन यांनी इंडियन एक्सप्रेस मधील आपल्या लेखात कॉक्रोच जनता पार्टीवर भाष्य केले. ते म्हणतात, आजची जेनझी तरुण पिढी ही केवळ रागावलेली पिढी नसून ती आतून पूर्णपणे थकलेली पिढी आहे. त्यांनी ज्यांना आदर्श मानलं होतं ते आदर्श अक्षरशः डोळ्यांसमोर कोसळताना पाहिलेत. म्हणूनच त्यांच्या विरोधाची आणि निषेधाची भाषा आता मोर्चे किंवा घोषणा यापुरती मर्यादित नाही. मीम्स ही त्यांची नवी भाषा बनली आहे. ते पुढे लिहितात, आजच्या काळात आयराणी म्हणजेच विडंबन हा केवळ विनोद राहिलेला नाही तर ते जगण्याचं साधन बनलंय. हे वाक्य आजच्या तरुणाईची नेमकी अवस्था आणि अस्वस्थता सांगतं. काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांच्या मते लोकशाहीत अशा चळवळी एक प्रेशर वॉल सारखं काम करतात. हा कोणताही परदेशी कट नसून व्यंगांच्या माध्यमातून भारतात आलेली भारतीय तरुणाची खदखद आणि लोकशाहीत असे प्लॅटफॉर्म असणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारे एक्स अकाउंट बंद करणं ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. कारण तरुणांना त्यांचा आवाज मांडण्यासाठी अशा माध्यमांची गरज असते. थोडक्यात काय तर सरकारची कारवाई आणि IBचा रिपोर्ट त्यांच्या जागी कायदेशीरदृष्ट्या अगदी योग्य असू शकतो. पण यातून झालं काय तर सरकारच्या निर्देशानुसार अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच अभिजित दिपके याने कॉक्रोच इज बॅक नावानं एक नवीन अकाउंट सुरू केलं आणि त्यालाही काही तासात 44,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले. त्यामुळे मूळ मुद्दा न समजून घेता अशी कारवाई करणं हे सरकारच्या चांगलट येऊ शकतं. हा विषय केवळ एका मीम पेजवरील बंदीपुरता मर्यादित नाही. बेरोजगारीतून आलेली तरुणाईंची ही डिजिटल बंडखोरी, डिजिटल असंतोष आहे. बेरोजगारी आणि नैराश्य संपत नाही तोपर्यंत सरकार कितीही अकाउंट ब्लॉक करू दे, तरुणांचा हा असंतोष कधीच कॉक्रोचच्या नावानं तर कधी आणखी कोणत्या मार्गानं समोर येतच राहील. सरकारने हा काहीतरी आपल्या विरोधातला कट आहे असं समजून त्याला रिॲक्ट केलं तर प्रश्न सुटण्याऐवजी गुंताच वाढेल. पण तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं? IB आणि भारत सरकारने घेतलेल्या बंदीचा निर्णय योग्य आहे का, की हा केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी करण्याचा प्रकार आहे? 2019 मधल्या जुन्या प्रकरणाची सरकारला आत्ताच कशी आठवण आली आणि सरकार इतके दिवस झोपलं होतं का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.